नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो आता तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक दुःखाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आज जमा होणार, उद्या जमा होणार, काल जमा झालाय, परंतु सरकारने या ठिकाणी असा निर्णय जाहीर केलाय की तो निर्णय ऐकून शेतकरी बांधवांनो तुमच्या मनात या ठिकाणी दुःख वाढणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यापासून तब्बल 56 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। हे कशा प्रकारे अपात्र झालेले आहेत आणि कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 56 लाखापैकी जर का तुमचा देखील नंबर आलेला असेल हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला। शेतकरी बांधवांनो, सरकार असे निर्णय घेतय की शेतकरी बांधवांना जगूही देत नाही आणि मरूही देत नाही, असा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होतं, कधी निधी उपलब्ध नाही असं सांगण्यामध्ये येत होतं, परंतु आज सरकारच्या माध्यमातून असा निर्णय झालाय की अतिशय म्हणजेच की शेतकरी बांधवांना दुःखाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलाय। तर पहा, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून म्हणजेच की कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकरी बांधवांनी घेतलाय असे शेतकरी बांधव 56 लाख यामधून अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। तब्बल शेतकरी बांधवांनो 1 वर्षासाठी 56 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। जर का तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि जर का तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटलेला असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या म्हणजेच की हप्त्यांपासून या ठिकाणी 1 वर्षासाठी वगळण्यामध्ये आलेला आहेत। आता तुम्हाला इथून पुढे 1 वर्ष नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा या ठिकाणी हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। आणि जर का तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटलेला नसेल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र असणार आहे, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता चला नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार हे जाणून घेऊया। आता अपात्र कोणती शेतकरी बांधव करण्यामध्ये आलेले आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलं, परंतु नेमकी आता आज कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार हे थोडक्यात आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी पहिल्याच टप्प्यामध्ये या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। जर का या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यापूर्वी तुम्ही पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया। आता पहा शेतकरी बांधवांनो, फक्त ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता मागील तुम्ही आता पुढच्या हप्त्याची वाट पाहत असाल आणि मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले नसतील तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार नाही। जर का तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले असतील तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणती कामे करायची आहेत, आता ते थोडक्यात जाणून घेऊया। आणि त्यानंतर लगेच आपण 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम म्हणजेच की तुम्हाला करायचं आहे आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊया। त्यानंतर आपण शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला दुसरं काम कोणतं करायचं आहे ते जाणून घेऊया। त्यानंतर आपण पुढे जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला।
तर आता पहा शेतकरी बांधवांनो, महत्वाचं नंबर 2 वरती काम आहे ते म्हणजेच की ई केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्यासाठी या ठिकाणी ई केवायसी करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्या. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्या. फार्मर आयडी कार्ड काढले तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. अद्याप देखील जर का तुमचं फार्मर आयडी कार्ड अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील रक्कम जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहूया. जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बीड. बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर महत्वाचा दुसरा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा चौथा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा या ठिकाणी. आता पहा शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर अहमदनगर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव जालन्यामधील शेतकरी असाल, जळगाव जालन्यामध्ये राहून शेती करत असाल, जळगाव जालन्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद, नंदुरबार, जळगाव जालना, कोल्हापूर लातूर, उस्मानाबाद, जळगाव जालना, कोल्हापूर लातूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे. नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर ही सुद्धा तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पालघर, परभणी, रायगड, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला देखील लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.